पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. शेतकरी मित्र, एकादशी म्हणलं की उपवासासाठी साबुदाणा आलाच. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेस कोणताही उपवास असो, साबुदाणा हा आहे आणि ठरलेला आहे. असं साबुदाण्याचं पीक म्हणजे याला टॅपिओका म्हणतात. असं साबुदाण्याचं पीक म्हणजे हे. आज आपण तामिळनाडूतील मणिविलंदाम या गावामध्ये आहे. सेलम जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅपिओका म्हणजे साबुदाणा पिकाचं उत्पादन घेतलं जातं आहे. साबुदाणा हा आपल्यासाठी आवश्यक एक घटक आहे. त्याचं उत्पादन घेणं आणि त्याची मागणी जर पाहिली तर ही मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ह्या पिकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारं आणि ड्रायलँड म्हणजे कोरडवाहू शेतीतलं हे पीक आहे. जिथं पाण्याची कमतरता आहे, कमी पाणी आहे, अशा ठिकाणी हे पीक घेतलं जातं. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो आणि हे पीक पूर्णपणे ठिबक सिंचनावरती केलेलं हे पीक आहे. आणि ह्या पिकाला जास्त पाणी लागत नाही. कमी पाण्यावरती व्यवस्थित वाढणारं हे कंदवर्गीय पीक आहे. ह्याला कंद लागतात. ह्याची जी कंद जमिनीमध्ये असतात आणि ही जमिनीत कंद पसरतात, अशी मोठी मोठी कंद वाढतात. आणि ह्या पिकाचं वय साधारण 9 ते 10 महिन्यामध्ये हे पीक तयार होतं. आणि ह्याची काढणी ही 9 ते 11 महिन्याच्या दरम्यान केली पाहिजे. 9 ते 10-11 महिन्याच्या ह्या कालावधीत जर हे पीक काढलं तर ह्याच्यापासून होणारे जे साबुदाणे तयार होतात ते उत्तम दर्जाचे आणि चांगले तयार होतात. ह्या पिकाचं एकरी उत्पादन साधारण हे कमीत कमी 20 टन आणि जास्तीत जास्त 40 टनापर्यंत घेता येतं. जिथं ठिबक सिंचन आहे, पाण्याची योग्य व्यवस्थापन आहे आणि खत व्यवस्थापनसुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केलं तर 40 टन व त्याच्यापेक्षाही जास्त उत्पादन घेणं शक्य होतं. हे पीक अत्यंत फायद्याचं आहे. आणि ह्याचा दर जर बघितला तर कमीत कमी 8,000 रुपये टन हा ह्या भागामध्ये दर चालू आहे. आणि ज्यावेळेस दर चांगला भेटतो तर शेतकऱ्यांना कधीकधी 15,000 रुपयापर्यंत दर भेटलेला आहे. आणि जे एखाद्या शेतकऱ्याचा जर 30 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन जर झालं तर नक्कीच खूप मोठा आर्थिक फायदा आहे. आणि विशेष म्हणजे ह्या पिकामध्ये होणारा जो खर्च आहे तो अत्यंत कमी आहे. कमी खर्चातलं ज्यावेळेस याची एखादी दांडी आपण अशी मोडून काढली आणि ही दांडी जर टोचली जमिनीमध्ये, चांगली जाड दांडी बघून सगळे दांडी जर जमिनीत टोचली तर हे पीक वाढायला सुरुवात होतं. ह्याच्यासाठी वेगळं रोपं, नर्सरी अशा काही भानगडी नाहीत. नर्सरी जरी गेली तर शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी जर केली, अत्यंत कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये ही शेती करून जास्तीत जास्त मोठा फायदा आपल्याला कमवता येतो. शेतकरी मित्र, टॅपिओका ह्या पिकासाठी आपल्याला आणखी जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर नवीन एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू शकू. धन्यवाद.